ओरल सेक्सला मराठीमध्ये मुखमैथुन म्हणतात. पण मुखमैथुनाविषयी लोक मुकीक आहेत, की ओरल सेक्सच्या बाबतीत 3 बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. दोघं अडल्ट असणं, दोघांची इच्छा असणं आणि थांब म्हणल्यानंतर थांबायचा आदर असणं. मला माहीत आहे अर्धे लोक पॉर्न बघून ओरल सेक्स शिकायचा प्रयत्न करतात. पॉर्न बघून ओरल सेक्स शिकणं म्हणजे सिंघम बघून पिक्चर बघून पोलीस ट्रेनिंग घेण्यासारखं आहे. ओरल सेक्समुळे प्रेग्नन्सी राहत नाही, हा सगळ्यात चांगला फायदा आहे. पण ओरल सेक्स हा पूर्णपणे सेफ आहे असं मी बोलणार नाही. ओरल सेक्समुळं थ्रोट कॅन्सर, घशाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर होतो का? बऱ्याच स्त्रियांनी सिक्रेटली सर्च केला जाणारा ऑनलाईनचा एक क्वेश्चन आहे, सीमेन गेल्यानंतर काय होतं? ओरल सेक्स करताना पुरुषांनी स्त्रीच्या योनीमध्ये जोरात हवा फुंकू नये. पिरियडमध्ये ओरल सेक्स चालतो का? कारण भारतामध्ये 2 पद्धतीचे लोक आहेत. एक ओरल सेक्स विषयी कधीही कुठेही बोलत नाहीत आणि दुसऱ्या पद्धतीचे लोक आहेत, जे इंटरनेट गुगलवरती डेली ओरल सेक्स विषयी बघतात, बोलतात. अशा लोकांना वैज्ञानिक भाषेमध्ये ओरल सेक्स विषयी सांगणं हे खूप गरजेचं आहे. आजचा टॉपिक ओ फॉर ओरल सेक्स. मनामध्ये धसका येईल, अरे डॉक्टर काय बोलणार आहेत आज? कारण भारतामध्ये 2 पद्धतीचे लोक आहेत. एक ओरल सेक्स विषयी कधीही कुठेही बोलत नाहीत आणि दुसऱ्या पद्धतीचे लोक आहेत, जे इंटरनेट गुगलवरती डेली ओरल सेक्स विषयी बघतात, बोलतात. जे दुसऱ्या पद्धतीचे लोक आहेत ते इंटरनेट गुगल याच्यामधनं अर्धवेळ चुकीची माहिती घेऊन जगतात किंवा पॉर्न युनिव्हर्सिटीमधनं ग्रॅज्युएट होऊन नॉलेज कमवून घेतात. तर अशा लोकांना वैज्ञानिक भाषेमध्ये ओरल सेक्स विषयी सांगणं हे खूप गरजेचं आहे. ओरल सेक्सला मराठीमध्ये मुखमैथुन म्हणतात. पण मुखमैथुनाविषयी लोक मुकीक आहेत आणि पूर्वीच्या काळापासून ज्या भारतामध्ये खजुराहोसारखी मंदिरं आहेत, त्या भारतामध्ये सेक्सविषयी बोलत नाहीत, ओरलविषयी बोलत नाहीत. लोक मुकी का झालेले आहेत? त्या मुक्या झालेल्या लोकांना आज आपल्याला बोलकं करायचं आहे. पण सायंटिफिक भाषेत विज्ञानाच्या आधारे कुठल्याही पद्धतीची अश्लीलता न आणता, तेव्हा तुम्हा सर्वांचं काम संवाद लाजेपासून जागृती ह्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी डॉक्टर सुरेश पाटील, मनोविकार तज्ज्ञ, लैंगिक समस्या तज्ज्ञ तुमचं स्वागत करतोय. सर्वप्रथम जाणून घेऊ की ओरल सेक्स म्हणजे काय, मुखमैथुन म्हणजे काय. आपल्या तोंडाने, ओठाने, जिभेने पार्टनरच्या जननेंद्रियाला किंवा ॲनल कॅनलला स्टिम्युलेट करून कामतृप्ती घेण्याचा प्रयत्न करणे किंवा जीवनाचा आनंद घेणं याला मुखमैथुन म्हणतात किंवा ओरल सेक्स म्हणतात. पुरुषांच्या लिंगाच्या बाबतीत जो ओरल सेक्स होतो त्याला फेलोशियो म्हणतात. योनीच्या बाबतीत जो होतो त्याला कनिलिंगस म्हणतात आणि ॲनसच्या बाबतीत त्याला ॲनिलिंगस म्हणतात. म्हणजे पार्टनरनी एक दुसऱ्याशी आनंद देण्यासाठी आपल्या ओठांचा, मुखाचा किंवा जिभेचा वापर करून आनंद देण्याचा प्रयत्न करणं. 69 हा प्रकार नाही आहे, ती एक पोझिशन आहे. बऱ्याच लोकांना वाटतं 69 म्हणजे ओरल सेक्सचा एक प्रकार. तो ओरल सेक्सचा एक प्रकार नाही. आता याच्यामध्ये समजून घेणं काय गरजेचं आहे? आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे ओरल सेक्स किती कॉमनली वापरलं जातं भारतामध्ये, ते योग्य आहे की अयोग्य आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या रिस्क असतात, कोणकोणते आजार त्याच्यामुळे येऊ शकतात आणि याच्यामध्ये काळजी काय घेतली पाहिजे. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण आता पुढील भागामध्ये अशाच पद्धतीनं माहिती मिळवणार आहोत. ह्या व्हिडिओच्या एंडला जी काय मी माहिती देईन ती अतिशय इम्पॉर्टंट असेल, अतिशय महत्त्वाची असेल. तर सर्व श्रोत्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आणि याच्यातल्या रील जतन करा आणि शेअर करा. ओरल सेक्सच्या डेफिनेशन इतकीच महत्त्वाची गोष्ट की ओरल सेक्स
सेक्सच्या बाबतीत 3 बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. दोघं अडल्ट असणं, दोघांची इच्छा असणं आणि थांब म्हणल्यानंतर थांबायचा आदर असणं. कारण ओरल सेक्स किंवा मुखमैथून या गोष्टीमध्ये कन्सेंट, दोघांची इच्छा आणि पेन झाला किंवा त्रास झाला थांब म्हणणंचा आदर, ह्या जर गोष्टी डेफिनेशनमध्ये ॲड केल्या तर ओरल सेक्स हा लैंगिक जीवनामध्ये आनंद देणारी गोष्ट होऊ शकते. पण तत्पूर्वी लोकांना पुरुष आणि स्त्री यांच्या लैंगिक अवयवाची ओळखच होणं गरजेचं आहे. पुरुषाच्या लैंगिक अवयवाची ओळख फारशी अवघड नाही आहे, कारण लिंग एक दृश्य असं अवयव आहे जे लोकांना लगेच दिसून येतं. स्त्रीच्या बाबतीत प्रॉब्लेम होतो, उल्वा आणि व्हजायना याच्यामध्येच लोकांना फरक कळत नाही. थोडक्यात काय, ठाणे, नालासोपारा, विरार म्हणजे मुंबई नाही ना. मुंबई का तर वेगळाच प्रदेश आहे. तर लोकेशन सापडलंच तर तुम्हाला त्या मॅपमधून जाता येईल. त्यासाठी तुम्हाला तो मॅप माहिती पाहिजे, लोकेशन माहिती पाहिजे. तर सर्वप्रथम ते जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ओरल सेक्स म्हणजे काय ते समजेल. जो स्त्रीच्या जननेंद्रियामधला जो बाहेरचा भाग आहे त्याला उल्वा म्हणतात आणि जो आतला पॅसेज आहे त्याला वजायना म्हणतात. वजायना म्हणजे पॅसेज आहे, एक मस्क्युलर ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये लिंगाची एंट्री होते. आणि उल्वा हा बाहेरचा भाग आहे ज्या ठिकाणी त्याचे 2 भाग असतात. एक बाहेरचं लिप असतं आणि आतलं लिप असतं. तर बाहेरचा ओठ आणि आतला ओठ, आणि आतला ओठ जेव्हा एकत्र येतो वरती त्या ठिकाणी क्लायटोरिस नावाचं एक ऑर्गन आहे. तर ओरल सेक्सचं जे काही प्लेजर आहे ते बाहेरच्या भागामध्ये आहे, आतल्या भागामध्ये नाही. ही ॲनाटॉमीज एकदा समजून घेतली तर बऱ्याच गोष्टी पुढे आपल्याला क्लिअर होणार आहे. आता एक मस्त प्रश्न, ओरल सेक्स भारतामध्ये किती कॉमन आहे? भारतीय लोक कधीही अशी वेळ आली ज्या ठिकाणी असे सर्वे, स्टडी, रिसर्च एकही शब्द बोलत नाहीत. बेडरूममध्ये मस्त मजा करतात, पण याच्याविषयी सायंटिफिक माहिती द्यायच्या वेळेला तर बोलत नाहीत. वेस्टर्न स्टडीज आहेत, वेस्टर्न रिपोर्ट्स आहेत, पण मुद्दा मला मुळात असा मांडायचा आहे की ज्या भारतामध्ये कामसूत्रासारखे ग्रंथ लिहिले गेले, ज्याची पारायणं केली गेली, वेस्टर्नच्या लोकांनी भरपूर अभ्यास केला गेला, त्या भारतामध्ये ओरल सेक्स ह्या विषयाविषयी बोलायला लोक लाजतात. खजुराहोसारखी मंदिर आहे ज्याच्यामध्ये ओरल, तुम्ही जर मंदिराला कधी व्हिजिट केलात, मी जाऊन आलो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ओरल सेक्सच्या कितीतरी प्रतिमा आणि कितीतरी मूर्त्या आहेत. तर त्या काळात लोकांच्यामध्ये एवढं ज्ञान, एवढी क्युरियासिटी, एवढं ओळख होतं. तर मग आपल्या ह्या आजच्या आधुनिक भारतामध्ये कामशास्त्राविषयी, कामजीवनाविषयी बोलणं तर सोडात, गुगलची हिस्ट्री गायब करण्यापर्यंत पोचलेलं आहे. तर अशा भारतामध्ये ओरल सेक्सचे आकडे निश्चित सांगणं खूप अवघड आहे. पण मी एक खात्रीनं सांगू शकतो की काळा पैसा सारखं ओरल सेक्सचं भारतात गणित आहे. काळा पैसा दिसून येत नाही, पण त्याचं अस्तित्व खूप मोठं आहे. तसं ओरल सेक्सचं अस्तित्व खूप मोठं आहे, फक्त लोक उघडपणे गप्पामध्ये बोलत नाहीत. तुम्ही म्हणाल डॉक्टर काही पण बोलताय, असं कुठं पर्सेंटेज असेल का, असं कसं काय? मी तुम्हाला एक ऑनलाईन छानसा वेगळा सर्वे सांगतो. कॉन्डम, भारतामध्ये कॉन्डमचा सेल, एका मोठ्या कंपनीनं दिलेला अहवाल, त्याच्यामध्ये फ्लेवर कॉन्डमचं सेलचं प्रमाण हे 50 ते 70% होतं. म्हणजे कॉन्डम विकले गेले त्यातले फ्लेवर कॉन्डम हे 50 ते 70% फ्लेवर कॉन्डम होते. उत्तर भारतामध्ये पान फ्लेवरचा कॉन्डम जास्त विकला गेला, दक्षिण भारतामध्ये जॅस्मिन फ्लेवरचा कॉन्डम विकला गेला, आणि पूर्ण भारतामध्ये एकत्रित केला तर चॉकलेट फ्लेवरचा कॉन्डम जास्त विकला गेला. मग हे फ्लेवर कॉन्डम काय मिल्कशेक बनवण्यासाठी बनवलेत का? फ्लेवर कॉन्डम बनवले कशासाठी? कॉन्डम बनवलेले आहेत की म्हणजे आपल्या संततीवरती नियम राहावं, लोकसंख्या नियंत्रित राहावी यासाठी. दुसरं सेक्शुअली ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ नयेत म्हणून. पण त्याच्या व्यतिरिक्त फ्लेवर कॉन्डम कशाला बनवतात? कारण लॅटेक्स नावाच्या रबरची टेस्ट, चव बऱ्याच वेळा चांगली लागत नाही, ती बऱ्याच स्त्रियांना आवडत नाही, बऱ्याच पुरुषांना आवडत नाही. त्याच्यामुळे कॉन्डमना फ्लेवर कॉन्डम बनवलेले आहे. आणि फ्लेवर कॉन्डमचा वापर हा ओरल सेक्ससाठीच होतो. जर कॉन्डम खपलेल्या गेलेल्या कॉन्डममधले 70% कॉन्डम जर फ्लेवर कॉन्डम असतील
तर 100% भारतामध्ये ओरल सेक्सचं प्रमाण हे त्या प्रमाणात असणार आहे. आता विषय कॉन्डमचा निघाला आहेच, तर मी काही गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट की कॉन्डम वापरणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे, जे आपल्या प्रेग्नन्सीपासून वाचवण्याबरोबर अनेक सेक्शुअल ट्रॅक्ट इन्फेक्शनपासून देखील आपल्याला वाचवतं. पण त्याचा अजून एक फायदा आहे की कॉन्डममुळं सेक्शुअल लाईफ अजून फ्लेवरिश बनवता येतं, चांगलं बनवता येतं. म्हणजे थोडक्यात काय, चहामध्ये फक्त चहापूड तर कधी-कधी चहामध्ये इलायची टाकली तर चहाची टेस्ट अजून चांगली राहते. कॉन्डममुळे, फ्लेवर्ड कॉन्डममुळे ओरल सेक्सची मजा लोकांना अनुभवता येते आणि त्याच्याबरोबर सेक्शुअल लाईफ अजून थोडं स्पायसी बनवता येतं, अजून थोडं चांगलं बनवता येतं. पण कॉन्डम घेताना त्याची एक्सपायरी डेट चेक करा. जो तुम्ही फ्लेवर कॉन्डम घेतला आहे तो सेक्ससाठी वापरू शकता का नाही त्याच्यावरती लिहिलं आहे का बघा. कॉन्डम शक्यतो तोंडाने उघडून, दाताने चावून उघडू नका. एकच कॉन्डम पुढच्या वेळी परत वापरू नका. पार्टनर बदलला असेल तर कॉन्डम वेगळा वापरा. आणि कॉन्डमच्या बद्दल जी काही गैरसमज आहे त्याच्याविषयी मी एक वेगळा टॉपिक करणार आहे. पण आता ओरल सेक्सच्या अनुषंगाने जर कॉन्डम हा विषय निघाला तर ही काळजी मला वाटतं तरुण आणि तरुणींनी घ्यावी. ओरल सेक्स शिकताय, मला माहीत आहे अर्धे लोक पॉर्न बघून ओरल सेक्स शिकायचा प्रयत्न करतात. पॉर्न बघून ओरल सेक्स शिकणं म्हणजे सिंगम बघून पिक्चर बघून पोलीस ट्रेनिंग घेण्यासारखं आहे. पिक्चरमध्ये एक माणूस एक पोलीस ऑफिसर किंवा एक हिरो 10 गुंडांना मारतो. प्रॅक्टिकली ते पॉसिबली होणार आहे का? पॉर्न बघून तुम्ही ओरल सेक्स शिकणं म्हणजे चुकीच्या प्रथा, चुकीच्या गोष्टी शिकणं. पॉर्नमध्ये जे पण दाखवतात, जे पण ओरल सेक्स दाखवतात त्याच्या आधीचं प्रिपरेशन दाखवत नाहीत, त्याच्या आधीचं प्रोटेक्शन दाखवत नाहीत. आणि ओरल सेक्समधल्या ज्या गोष्टी दाखवतात त्याच्यामध्ये गॅगिंग, फोर्सफुली ओरल सेक्स करणं, अशा ज्या गोष्टी दाखवतात त्या गोष्टी जर तुम्ही शिकाल तर तुमचं ओरल सेक्स किंवा तुमचा सेक्सच खराब होणार आहे. तर पॉर्न आणि पॉर्न वर्सेस रियालिटीमध्ये आपण रियालिटीबरोबर राहिलं पाहिजे. रियालिटीमध्ये जे सांगितलं आहे, जे रियालिटीमध्ये दिसतं आहे त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. पॉर्न बघून एक्झॅग्रेटेड किंवा ॲबनॉर्मल अशा पद्धतीनं ओरल सेक्सला गेलं नाही पाहिजे. कारण पॉर्नमध्ये जे दाखवतात ते कॅमेरा फ्रेंडली असतं आणि आपण जे बघतो ते पार्टनर फ्रेंडली असतं. तर पार्टनर फ्रेंडली राहणं गरजेचं आहे. रियालिटीमध्ये राहून सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, नाही की पॉर्न पाहून. मग तुम्ही नक्की विचाराल, सर ओरल सेक्सचे काही नियम आहेत का? ओरल सेक्सचे कुठलेही मॅजिकल नियम नाही आहेत. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असू शकते, प्रत्येक व्यक्तीची कम्फर्ट वेगळी असू शकतो, प्रत्येक व्यक्तीची सेन्सिटिव्हिटी वेगळी असू शकते. मग आपण काय विचार करायचा किंवा काय नियम पाळायचे? मी ओरल सेक्सचे नियम नाही सांगणार, मी प्लेजरचे नियम सांगेन. प्लेजरचे 4 नियम. सगळ्यात पहिला प्लेजरचा नियम म्हणजे कन्सेंट. जर आपला पार्टनर ओरल सेक्ससाठी तयार असेल, त्याची परमिशन असेल तरच ओरल सेक्स केला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळी कन्सेंट नवी पाहिजे. एकदा दिलेली कन्सेंट ती कायम ब्लँकेट कन्सेंट राहत नाही. प्रत्येक संबंधाच्या वेळी तिची परमिशन पाहिजे. दुसरी गोष्ट, कम्फर्ट. पार्टनर ओरल सेक्ससाठी कम्फर्टेबल पाहिजे. जो ओरल सेक्स आहे तो स्लो स्टार्ट झाला पाहिजे. तो फोर्सफुली आपल्याला आवडतो, आपल्या जोशात, आपल्या ओघात नाही केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, कम्युनिकेशन पाहिजे. तर ओरल सेक्स करताना काही त्रास होत असेल, अडचण येते का, त्रास होतो का, दुखतं का, किंवा अजून काही वेगळं फिलिंग येतं का, तर ह्यासाठी संवाद असणं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट, क्यूज ओळखणं. क्यूज ओळखणं म्हणजे आपल्या पार्टनर अनकम्फर्टेबल झाला आहे का, त्याला काही विचित्र वाटतं का, त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेंट, कम्फर्ट, कम्युनिकेशन, क्यूज हे 4 सेक्स प्लेजरचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे जो चांगला लवर असतो ना, तो फीडबॅकवरती विश्वास ठेवतो. तो परफॉर्मन्सवरती विश्वास ठेवत नाही. तर तुम्हाला जर चांगला लवर बनायचा असेल तर बेडरूममध्ये तुम्ही प्लेजर जर शोधायचा असेल तर फीडबॅक शोधला पाहिजे. जर फीडबॅक मिळाला तर तेवढा तुमचा प्लेजर चांगला होणार आहे. तर ओरल सेक्सच्या हे जर 4 नियम पाळले तर नक्कीच ओरल सेक्स हा खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. पुढच्या एका महत्त्वाच्या टॉपिककडे आपण वळणार आहोत. ओरल सेक्स हा सेफ आहे की नाही?
खूप कॉमनली विचारला जाणारा, गुगलवरती सर्च करणारा टॉपिक आहे. ओरल सेक्समुळे प्रेग्नन्सी राहत नाही, हा सगळ्यात चांगला फायदा आहे. पण ओरल सेक्स हा पूर्णपणे सेफ आहे असं मी बोलणार नाही. ओरल सेक्समधून बरेच सारे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज होऊ शकतात, जसे गोनोरिया, सिफिलिस, हर्पिस सिम्प्लेक्स यासारखे अनेक जेनायटल ट्रॅकचे सेक्शुअली ट्रान्समिटेड होणारे इन्फेक्शन्स हे ओरल सेक्समधून होऊ शकतात. जे ओरल सेक्स करतात अशा लोकांना हेपॅटिटिस ए, शिगेला याच्यासारखे इन्फेक्शन होऊ शकतात. बऱ्याच वेळा असं होतं की HIV काय, नवीन रिसर्चनुसार ॲनल सेक्स आणि वजायनल सेक्स तर्फे HIV प्रमाण जास्त आहे. ओरल सेक्समध्ये HIV प्रमाण लेस रिस्क और नो रिस्क ह्या कॅटेगरीमध्ये आहे. पण जर ओरल सेक्स करताना तोंडामध्ये जखम असेल, अल्सर असेल, ब्लिडिंग गम असतील, टंगला इंजुरी असेल, अशा वेळी HIV ट्रान्समिशन होण्याची शक्यता देखील टाळता येत नाही. त्यामुळे ओरल सेक्स आहे हा पूर्णपणे सेफ म्हणता येत नाही. पण कॉन्डम वापरून जर तुम्ही ओरल सेक्स करत असाल तर याची शक्यता देखील खूप धूसर होते. हा कॉन्डम फक्त पुरुषांसाठीच असतो का? नाही. पुरुषांसाठी जसा मेल कॉन्डम म्हणतो तसा फिमेलसाठी देखील फिमेल कॉन्डम असतो. तर कॉन्डम हे दोन्ही ह्याच्यासाठी येतात किंवा वजायनल जाम येतात. तर वजायनल जाम फिमेल कॉन्डमचा वापर करून तुम्ही ओरल सेक्सचा फायदा घेऊ शकता. पण ओरल सेक्स पूर्णपणे सेफ आहेत असं मी ब्लँकेट स्टेटमेंट देणार नाही. पुढचा एक महत्त्वाचा मी प्रश्न विचारणार आहे किंवा मला बरेच लोक विचारतात, तो प्रश्न मी तुम्हाला करणार आहे. ओरल सेक्समुळं थ्रोट कॅन्सर, घशाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर होतो का? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि प्रश्न खूप विचार करण्यासारखा आहे. ओरल सेक्समुळं घशाचा कॅन्सर होतो असं स्टेटमेंट मी डायरेक्ट देणार नाही आहे. पण ओरल सेक्समुळं घशाचा कॅन्सर होण्याची शक्यता होऊ शकते. याच्या मागचं कारण आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV व्हायरस. HPV व्हायरस हा ओरल सेक्समुळे एकमेकांच्या अवयवामध्ये पार्टनर टू पार्टनर ट्रान्सफर होऊ शकतो. पण HPV व्हायरस असा व्हायरस आहे त्याचा बराच पार्ट आहे ना बॉडी स्वतःच कव्हर करून घेते. पण HPV व्हायरसचा काही पार्ट राहिला तर त्याचं काही अंशी ओरल कॅन्सरमध्ये, घशाच्या कॅन्सरमध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि असं सायंटिफिक एव्हिडन्स पण आढळले आहेत. पण सरसकट तुम्ही ओरल सेक्स केला आणि उद्या तुम्हाला थ्रोट कॅन्सर झाला आणि उद्या तुम्हाला ओरल कॅन्सर झाला असं म्हणता येत नाही. असं व्हॉट्सअप जजमेंट किंवा डायरेक्ट जजमेंट नाही. काळजी काय घ्यावी? HPV व्हायरसच्या अगेन्स्ट वॅक्सिनेशन आजकाल मिळतं आहे. बऱ्याच स्त्रियांना ते वॅक्सिनेशन मिळतं. त्या वॅक्सिनेशन अतिशय सेफ आहे. तर ज्या कॅटेगरीमध्ये ज्या वयामध्ये ते वॅक्सिन घेऊ शकतात अशा सर्व लोकांनी HPV वॅक्सिन घ्यावं. त्याच्यामुळं ती थ्रोट कॅन्सर किंवा ओरल कॅन्सरची शक्यता ही खूप कमी होऊन जाईल. दुसरी गोष्ट, ओरल सेक्स करताना हायजीन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जेनायटल हायजीन असेल तरच ओरल सेक्स करण्यामध्ये आनंद मिळणार आहे आणि सेफ्टी पण मिळणार आहे. तर ओरल सेक्स करण्यापूर्वी आपले जेनायटल योग्य पद्धतीने धुवून घ्यावे. त्याच्यासाठी साधं पाणी वापरावं. कुठल्याही प्रकारचे फ्लेवर्ड ऑइंटमेंट, लोशन वापरू नयेत. स्त्रियांनी आपली वजायना आतून केमिकल, लोशन्स, पाऊच याने साफ करू नये. ओरल सेक्स करण्यापूर्वी तोंडाची देखील निगा घ्यावी. चांगल्या पद्धतीनं ब्रश करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण आमचं असं काही ऑब्झर्वेशन आहे की बरेच लोक ओरल सेक्स करण्याच्या आधी खसखसून ब्रश करतात, नंतर माउथ वॉश घेतात, गागर करतात. असं केल्यामुळे तोंडामध्ये इंजुरीज तयार होऊ शकतात सेक्स करण्याच्या आधीच. तर जशी नॉर्मल आपण आपल्या तोंडाची काळजी घेतो, माउथची काळजी घेतो, 2 वेळा ब्रश करणं किंवा गार्गल करणं, अशा पद्धतीची गोष्ट केली तर ओरल हायजीन चांगला राहील, जेनायटल हायजीन चांगला राहील. जेनायटल हायजीन आणि ओरल हायजीन चांगला राहील तर ओरल सेक्स अजून चांगल्या पद्धतीनं अनुभवता येईल. बऱ्याच स्त्रियांनी
सिक्रेटली सर्च केला जाणारा ऑनलाईनचा एक क्वेश्चन आहे, सिमेन गेल्यानंतर काय होतं? कारण बऱ्याच वेळा काय होतं, की सेक्सच्या दरम्यान पार्टनरचा फोर्स असतो. मग हेटेरोसेक्शुअल सेक्स असून किंवा होमोसेक्शुअल सेक्स असून दे, पार्टनरचा फोर्स असतो की सिमेन घ्यायला पाहिजे. सर्वप्रथम मी सांगतो की सिमेन काय प्रोटीन शेक नाही आहे. दुसरी गोष्ट की सिमेनमध्ये काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाही आहे. त्यामुळे सिमेन घेणं कंपल्सरी नाही आहे. दोन वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. एक डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे जिथे आपलं मुलं होण्यासाठी, आपलं प्रजनन चालण्यासाठी देवानं तयार केलेली सिस्टीम आहे. सिमेन त्याचा पार्ट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपण खातो, अन्न पचन होतं, शरीराची वाढ होते. त्यामुळे सिमेन घ्यावं आणि त्याच्यामुळे काही तर न्यूट्रिशन होईल, त्याच्यामुळे काही फायदा होईल असं नाही आहे. पार्टनरनी पण लक्षात ठेवलं पाहिजे. बरेच लोकं आपल्या पार्टनरला सिमेन घेण्यासाठी किंवा सिमेन आतमध्ये घेण्यासाठी फोर्स करतात. तर कन्सेंट महत्त्वाची आहे. जर पार्टनरचं ऑब्लिगेशन असेल, त्याला आवडत नसेल, तिला आवडत नसेल, तर तुम्ही डायरेक्ट नाही केलं पाहिजे किंवा त्यांच्या विरोधाचा तुम्ही सन्मान केला पाहिजे. काही काही लोकांना अजून काहीतरी वेगळ्या गोष्टी सुचतात. काही काही लोकांना असं वाटतं की सिमेनमध्ये खूप चांगल्या क्वालिटी असतात, ते लावल्यानंतर स्किन ग्लो होतो, एक्स्ट्रा न्यूट्रिशन येते, एक्स्ट्रा पॉवर येते, हे सगळं मिथ आहे. सिमेनमुळं फेशियल करणारे पण लोक आहेत सिमेनचा वापर करून. तर मला असं वाटतं अशा मिथना पॉर्नमध्ये जे तुम्ही बघता, पॉर्नमध्ये जे अनुभवता, ते सगळं खरं नसतं आणि ते सगळं तुमच्या रेग्युलर सेक्शुअल प्रॅक्टिसमध्ये करू नका. कारण सिमेन गेल्यानंतर रिस्क आहे का? हो, सिमेन गेल्यानंतर त्याच्यामध्ये सिमेनमध्ये जर काही सेक्शुअली ट्रॅक्ट इन्फेक्शन असतील, काही जंतू असतील, काही बॅक्टेरिया असतील, ते तुमच्या पोटामध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे STDs होऊ शकतात. STDs फक्त वजायनाचेच होतात असे नाही आहे किंवा ॲनसचे होतात असे नाही आहे. कधी-कधी थ्रोटचे STD पण असतात, तोंडाचे पण STD असतात. त्यामुळं सिमेन घेणं हे पूर्णतः सेफ नाही आहे आणि हे ऑब्लिगेशन नाही आहे किंवा तो आपल्या पुरुषत्वाचा किंवा आपल्याशी लॉयल असण्याचा. पार्टनरची परीक्षा घेऊ नका. पार्टनरच्या कन्सेंटला रिस्पेक्ट करा. 2 गमतीदार गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही पण सिक्रेटली विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चनमधल्याच गोष्टी आहेत. पिरियडमध्ये ओरल सेक्स चालतो का? महिलांचा पिरियड ही निसर्गाने तयार केलेली सगळ्यात मोठी अद्भुत गोष्ट आहे. मासिक पाळीच जर नसती तर पुनरुत्पादन झालं नसतं, प्रजनन झालं नसतं. त्यामुळे मासिक पाळीमध्ये जाणारं रक्त हे वाईट रक्त नसतं, ते काही घाण आहे, हे शेणफूल आहे असं नाही. पण ओरल सेक्स करावा का? हे इंडिपेंडंटवरती आहे. जर खूप ब्लिडिंग होत असेल त्याच्यामध्ये ओरल सेक्स मी कधीही ॲडवाईज करणार नाही, कारण त्याच्यामध्ये सेकंडरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. बाहेरून येणारे इन्फेक्शन ब्लडला होण्याचे चान्सेस आहेत. तर मी पिरियडमध्ये जर ॲक्च्युअल फ्लो चालू असेल अशाही ओरल सेक्स करावा असा संदेश देणार नाही. पण पिरियडचे काही दिवस, शेवटचे दिवस जर पार्टनरची कन्सेंट असेल, खूपच आवड असेल, अशा काळामध्ये त्यांनी ओरल सेक्स स्वतःच्या आवडीनुसार केला. हा तो इंडिव्हिज्युअलिटीचा पर्सनलायझेशनचा प्रश्न आहे. हे त्यांनी वैयक्तिक डिसिजन घेऊ शकतात. काय करू नये? ओरल सेक्स करताना पुरुषांनी स्त्रीच्या योनीमध्ये जोरात हवा फुंकू नये. खास करून प्रेग्नंट स्त्री असेल तर बिलकुलच फुंकू नये. एक खूप रेअर पॉसिबिलिटी आहे, त्याला म्हणतात एअर एम्बॉलिझम. एअर एम्बॉलिझम म्हणजे रक्तामध्ये हवेचा बुडबुडा जाणं आणि तो हवेचा बुडबुडा क्षणभरात बॉडीमध्ये पसरणं आणि अचानक मृत्यू ओढवणं. तर ओरल सेक्स करताना जोरदाररित्या योनीमध्ये फुंकर टाकू नये, हा एक माझा मोठा संदेश आहे. बाकी ओरल सेक्स कसा करावा, काय करावा, हे दोन्ही कपलनं एकत्र येऊन ठरवायचं मॅन्युअल आहे. हे डॉक्टरकडून, तज्ज्ञाकडून किंवा तुम्ही यूट्यूबमध्ये बऱ्याच लोकांचे असे व्हिडिओ करता, असं करा, तसं करा, असं सांगणं माझं काम नाही आहे. माझं हे काम आहे की ओरल सेक्स म्हणजे काय, सेफ म्हणजे काय, कॉन्डोमचा वापर म्हणजे काय, ओरल सेक्सचे काय काय दुष्परिणाम असू शकतात आणि कन्सेंट म्हणजे काय. ओरल सेक्स घाणेरडा आहे का? नाही. ओरल सेक्स पूर्णपणे सेफ आहे का? नाही. ओरल सेक्स करणं कंपल्सरी आहे का? नाही. आम्हाला ओरल सेक्स आवडतो. आम्ही आमच्या बेडरूममध्ये ओरल सेक्सचा भरपूर अनुभव घेतो. आम्हाला खूप आवडतो. चालेल. काय इम्पॉर्टंट आहे? प्लेजर, प्रिसिजन, प्रोटेक्शन. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्लेजरसहित वापर करू शकता, प्रोटेक्शनसहित वापरू शकता आणि प्रिसिजन म्हणजे पार्टनरचे कन्सेंट असताना वापर करायला हरकत नाही.
ओटची जवी एक सुंदर असू शकते, पण माहितीच्या अभावी सर्व प्रॉब्लेम होतो. मला एक नेहमी सांगायचं आहे, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगायचं आहे, की सेक्स एज्युकेशन म्हणजे सेक्स करायला शिकवणं नाही. सेक्स एज्युकेशन म्हणजे सेक्सबद्दल माहिती देणं, आदर निर्माण करणं आणि लोकांच्या मनामध्ये असलेले असंख्य अज्ञानं दूर करणं. तर आम्ही जे करतोय ते सेक्स एज्युकेशन आहे. तर सेक्स कसा करायला सांगणं हे सांगायची गरज नाही, ते निसर्गानं सांगितलेलं आहे. योग्य काळजी कशी घेतली पाहिजे, धोके काय असू शकतात आणि नॉर्मल म्हणजे काय हे सांगणं आमचं कर्तव्य आहे. मला वाटतं तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ खूप आवडला असणार आहे, कारण बऱ्याच साऱ्या नवीन गोष्टी तुम्ही पहिल्यांदा ऐकल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. डॉक्टर सुरेश पाटील यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आमचे जे रील्स येतील, जे इंस्टाग्राम फेसबुकवरती असतील ते रील पहा. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि समाजामध्ये शेअर करा. कारण मला असं वाटतं की आपण ओरल सेक्स सोडा, सेक्सविषयी जोपर्यंत ओरल होणार नाही, बोलणार नाही, सांगणार नाही, तोपर्यंत हे ज्ञान आपल्या खजुरवाच्या मंदिरामध्येच राहणार आहे, कामसूत्राच्या ग्रंथामध्येच राहणार आहे, आपल्या डेली लाईफमध्ये येणार नाही. धन्यवाद. कामसंवाद लाजेपासून जागृतीकडे, डॉक्टर सुरेश पाटील.